जय अग्रिकोली, जय एकविरा माता, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो पब्लिक, तर आज आपला ब्लॉग इथून स्टार्ट होते। तर आज आपण आले बोरीची वाडी इथे 3 फेऱ्याचं मैदान आहे। तर आज तर आपण विचारू इकडे कुणाला तरी इथे असतीलच आपले। तर लेट्स गो, आपण बघू इकडे पार्टी कशी आहे ती। तर मित्रांनो, तर आता डायरेक्ट आम्ही इकडे सुट्टीचे इकडे आलेले आहेत। तर इकडनं झेंडा पंच असतील, तर आपण इथलेच आहेत। तर उद्याचं नियोजन कसं असेल इकडे? उद्याचं नियोजन लवकर सकाळी 7:30 वाजता पहिला गट पळायला जाईल। हो का? तर किती म्हणजे मोठी कोणती बैल असतील नामांकित? ते सांगू शकत नाही सांगू शकत। तर फाटीचं नियोजन म्हणजे असं कुणी घेतलं सगळं करायला? म्हणजे कर्जत कमिटी कर्जत ठाणा गट कमिटी। तर पूर्ण आता इकडचे असतील समालोचन ते कुणाकडे असेल? सर्व सोपवलं झालं ते वरची मंडळी येणार, घाटावर नाही येणार? मंडळी येणार। ओके, चालेल, थँक्यू। मित्रांनो, सुंदर अशी इकडे पार्टी बनवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत आहे इकडनं। तर उद्यासाठी सज्ज होणार आहे पार्टी कर्जत केसरी। हा, तर मित्रांनो इथे 9 पाट्या आहेत। फर्स्ट इकडे, तर इकडनं फर्स्ट तास सुरू होणार आहे। तर तिकडे डायरेक्ट लास्ट 9 तास असतील ना? ओके, तर इकडनं 9 तास असणार आहेत। तर सुंदर अशी पार्टी आहे, छान आहे। तर मित्रांनो, तर आता निकालाच्या इकडे तर आपण पाहू शकता, इकडे तुम्हाला दाखवतो मी निकालाचं हे इकडे तास आहेत। एकूण 9 तास असणार आहेत। तर अजून इकडे कोण नियोजनचे इथे दिसत नाहीत, सर्व इकडे बघायला आलेच पब्लिक आहे। तर तुम्हाला दाखवतो मी इकडे, तर लेट्स गो, बघा तुम्ही। तर मित्रांनो इकडे पाहू शकता निकालाच्या इकडे आपण पोहोचलेले आहेत। तर नक्कीच पाहू शकता तुम्ही, इकडे सुंदर अशी पार्टी बनवली आहे। तर उद्यासाठी मैदान सज्ज होणार आहे मित्रांनो, तर पाहू शकता। तर तुम्हाला मी उद्या पण दिसणार आहे या मैदानामध्ये, कर्जत केसरीमध्ये। तर बघा तुम्ही इकडे। तर मित्रांनो बघू शकता, इकडे बैल थांबायला पण भरपूर अशी जागा केलेली आहे। तर बघू इकडे, तुम्ही दाखवा। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, सुंदर अशी फाटी पण केलेली आहे। बोरीची वाडी नियोजन एक नंबर असं खतरनाक असं नियोजन बनवलेलं आहे। तर कर्जत केसरी उद्या सज्ज होईल। तर बघा तुम्ही, लेट्स गो, इकडे बघा। तर दादा, तुम्ही आता कुठून आले आहेत? पहिले टेंबरे तुमची पण बैला असेल या मैदानात पालणार आहे। तर तुमचं काय नियोजन असेल उद्याचं? आपल्या 3 गाड्या पालणार आहेत। 3 गाड्या पालणार आहेत। तर तुमच्या बैलांची नावं थोडक्यात सांगा ना। आपलं एक आता नवीन, आता मुंबईमध्ये आता नवीन पळतो आपला गोविंदा एक बैल आहे। ओके, त्याचा निशान आहे, महाकाळ आहे, हां, जिगर आहे, ओके, आणि शंभू। तर हे जेवढी बैलांची नावं घेतली ते उद्याच्या मैदानात सज्ज आहेत म्हटलं। तर तुमचं उद्याचं नियोजन म्हणजे कोण करणार आहे उद्याच्या मैदानाचं? आपलं नियोजन गणेश चाड करतात आणि बाकीची सगळी आपली गावातली पोरं आहेत, ओके, सर्व नियोजन करतात। तर तुम्हाला इकडची फाटी कशी वाटते? म्हणजे फाटीचं नियोजन कसं आहे इकडचं? फाटी एकदम खूप छान आहे, फक्त आता पावसावर डिपेंड आहे कसं काय। तर पाऊस तर पडायला नाही पाहिजे माझे तर म्हणणं आहे। तर इजा पण भरपूर चमकतात, उद्यासाठी पाऊस नको पडू दे माझी प्रार्थना आहे वरच्या देवाला। तर उद्याचं मैदान पार पडो अशी तुमची काय इच्छा आहे? उद्याचं मैदान व्यवस्थित होणार आहे आणि जे कमिटीने केलंय एकदम नियोजन एकदम सुसंस्कृत केलेलं एकदम असं
फाटीमधलं पण अंतर एक व्यवस्थित आहे. ओके चालेल, तर थँक्यू. सुंदर अशी पाटी बनवलेली आहे. कर्जत कमिटीचं मनपूर्ण आभार आहे. तर मैदान सुंदर असं बनवलं आहे आणि आता जस्ट पाऊस सुरू झाला तर काही बोलू शकत नाही. आपला वरचं राजा आहे ते आपण काही बोलू होत नाही. पाऊस पडतो का नाही पडणार आपण बोलून काय होणार नाही. तर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढ्या सपोर्टसाठी एवढं करतोय मेहनत. तर माझं पार्टी बघा थोडंफार. तर मित्रांनो उद्याच्या मैदानात भेटू आपणच. तर लेट्स गो, बाय बाय.